15 जून सोमवारी अमावस्येला शांतपणे या एका गुप्त मुळाला आपल्या घरी घेऊन या. छप्पर फाडून धनवर्षा होईल. होय मित्रांनो, या वनस्पतीचं मूळ इतके चमत्कारी मानले जाते की ते घरी आणताच तुम्हाला जीवनातील सर्व दुःखांपासून त्वरित मुक्ती मिळेल. तसेच तुम्हाला भगवान शिवांसोबत माता लक्ष्मीचेही आशीर्वाद प्राप्त होतील आणि तुमची प्रत्येक मनोकामना भगवान शिवांच्या कृपेने पूर्ण होईल. संपूर्ण वर्षभर तुमच्यावर धनवर्षा होईल. जीवनातील प्रत्येक अपूर्ण इच्छा यावेळी पूर्ण होईल. मित्रांनो, जो कोणी 15 जूनच्या सोमवती अमावस्येला फक्त या वनस्पतीचे मूळ आपल्या घरी घेऊन येतो, त्या व्यक्तीचं भाग्य 7व्या आसमानावर पोहोचते. करिअर आणि व्यवसायात प्रगती होते आणि येणाऱ्या काळात त्या व्यक्तीला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. भक्तांनो, तुमच्या माहितीसाठी सांगते की सोमवती अमावस्या येण्यासाठी आता फक्त 1 दिवसच बाकी आहे. आणि जर तुम्ही अधिक मासात येणाऱ्या या सोमवती अमावस्येला त्या वनस्पतीचं मूळ आपल्या घरी आणले, तर फक्त एवढे केल्यानेच तुम्हाला साक्षात भगवान शिवांची कृपा प्राप्त होईल आणि माता लक्ष्मीचे आशीर्वादही संपूर्ण वर्षभर तुमच्यावर राहतील. मित्रांनो बघा, मी यासाठी सांगत आहे कारण ही सोमवती अमावस्या आहे आणि ही कोणतीही साधी अमावस्या नाही, तर अधिक मासातील अमावस्या आहे, जी 3 वर्षात फक्त एकदाच येते. आणि याच दिवशी सोमवार सुद्धा येत आहे, जो आपल्या भोलेनाथांना समर्पित असतो. मित्रांनो बघा, यावेळी सोमवती अमावस्येला धनयोग, महालक्ष्मी योग, ग्रहयोग, नक्षत्र योग, अमृतसिद्धी योग आणि दानयोग यासारख्या शुभयोगांची निर्मिती होत आहे. आणि जर सोमवती अमावस्येच्या दिवशी धनयोग आणि महालक्ष्मी योग निर्माण होत असतील, तर संपूर्ण वर्षाचे नियंत्रण माता लक्ष्मींच्या हातात असते. म्हणून मित्रांनो बघा, जर तुम्हीही हे मूळ आपल्या मी सांगितल्यानुसार शुभ मुहूर्त पाहून आपल्या घरी आणले, तर तुम्हाला संपूर्ण वर्षभर भगवान शिव आणि माता लक्ष्मी यांचे आशीर्वाद प्राप्त होतील. यासोबतच तुमच्या जीवनातील सर्व प्रकारचे आर्थिक कष्ट असतील, आर्थिक अडचणी आहेत, ते दूर होतील. संपूर्ण वर्षभर माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्यावर धनवर्षा होईल. तुमच्या जीवनात धन येण्याचे मार्ग खुले होतील. मित्रांनो, ज्या मुळाबद्दल मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामध्ये स्वतः भगवान शिवांचा वास मानला जातो. तर भक्तांनो, जाणून घेऊया की 15 जून सोमवती अमावस्येला हे कोणतं मूळ आहे, कोणत्या वेळी घेऊन यायचं आहे आणि कशा प्रकारे आणायचं आहे, जेणेकरून तुमचं जे झोपलेलं भाग्य आहे ते जागृत होईल. कुटुंबातील रोग, शारीरिक वेदना, दीर्घकाळापासून अपूर्ण असलेल्या तुमच्या इच्छा, जीवनातील दुःख आणि अडचणी या मुळापासून मूळ आणल्यावर दूर होतील. मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत चमत्कारी ठरणार आहे आणि तुमच्या भाग्यरेषा उजळून निघतील. मित्रांनो बघा, जर तुम्ही पशुपती व्रत केलं असेल, सर्व प्रकारचे उपाय केले असतील, पण तरीही इच्छित विवाह होत नसेल, पुत्र प्राप्ती होत नसेल किंवा तुमची अनेक कामे अद्याप पूर्ण झाली नसतील, तर ती सर्व कामे या एका उपायाने पूर्ण होतील. मित्रांनो, त्या चमत्कारी मुळाबद्दल जाणून घेण्यापूर्वी सर्व शिवभक्तांनी कमेंटमध्ये श्री शिवाय नमस्तुभ्यम, हर हर महादेव अवश्य लिहा. तुमच्या सर्व इच्छा, मनोकामना आपल्या महादेवांच्या कृपेने पूर्ण होणार आहेत. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा मित्रांनो, वेळ न घालवता आपण त्या मुळाबद्दल बोलूया. जसे की या मुळाचे अत्यंत महत्व सांगितले गेले आहे. जर तुम्ही हे मूळ या सोमवती अमावस्येला घरी आणून स्वच्छ धुवून स्थापित केलं, संपूर्ण वर्षभर महादेवांच्या पूजेत वापरलं, तर तुमचं भाग्य उजळून निघते. या वृक्षाचं मूळ अमृत मानलं जातं. या वृक्षाची माती सुद्धा अमृत मानली जाते. या वृक्षाची सावली सुद्धा अमृतमय मानली जाते. जो कोणी या काही क्षण या वृक्षाखाली बसतो, त्याचे सर्व रोग, दुःख दूर होतात. आणि या वृक्षाची पाने जी आहेत ती शिवलिंगावर अर्पण केल्यास भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. या वृक्षाचे जितके महत्व सांगावे तितके कमीच आहे. मित्रांनो, सोमवती अमावस्येला जो पती पत्नी हा वृक्ष लावतात, त्यांच्या घरी पुत्र जन्म होतो असं मानलं जातं. जर दीर्घ काळापासून संतती प्राप्ती होत नसेल किंवा संतती सुख मिळत नसेल, तर त्या समस्या सुद्धा दूर होतात. कारण ही वनस्पती महादेवांचा अंश मानली जाते. ही सामान्य वनस्पती नाही, तर एक चमत्कारी वनस्पती आहे. मित्रांनो, ज्या वृक्षाबद्दल मी बोलत आहे तो म्हणजे बेलपत्राचा वृक्ष. सोमवती अमावस्येचा पवित्र दिवस काही दिवसात 1 दिवसावर येत आहे. या दिवशी
तुम्हाला बेलपत्राच्या वृक्षाचे मूळ आपल्या घरी आणायचं आहे. म्हणजे बेलपत्राच्या वृक्षाचे मूळ काढून घरी आणून ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. मित्रांनो बघा, बेलपत्राचं मूळ आणण्यापूर्वी बेलपत्राची पाने तोडण्यास आणि हे मूळ आणण्यास संबंधित काही नियम जाणून घ्यायचे आहेत. ते खूप आवश्यक आहे. ते तुम्हाला नियम सांगते. सर्वप्रथम बेलपत्राचं मूळ आहे सोमवारी कधी आणू नये, कारण सोमवारी बेलपत्राची पाने तोडणे किंवा त्याची साल काढणे शुभ मानलं जात नाही. तसेच पौर्णिमेच्या दिवशी देखील बेलपत्राची पाने किंवा मूळ तोडून आणू नये, याची विशेष तुम्हाला काळजी घ्यायची आहे. तसेच मित्रांनो, अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी किंवा रात्रीच्या वेळी बेलपत्राची पाने किंवा मूळ तोडून आणू नये. प्रदोष काळाच्या दिवशी देखील बेलपत्राची पाने आणि मूळ आणायची नाहीयेत. याशिवाय इतर कोणताही दिवस असो, म्हणजेच मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार किंवा रविवार, त्या दिवशी बेलपत्राचे पाने किंवा मूळ आणू शकता. फक्त सोमवार, मासिक शिवरात्री, प्रदोष काळ, अमावस्या आणि पौर्णिमा या तिथींना बेलपत्राच्या वृक्षांची पाने किंवा मूळ आणू नयेत. ओके, आता लक्ष द्या भक्तांनो. 15 जून 2026 रोजी सोमवती अमावस्या आहे. त्यामुळे त्या दिवशी ना आपण बेलपत्राची पाने तोडू शकत, ना त्याचे मूळ घरी आणू शकतो. मग अशा वेळी हे मूळ सोमवती अमावस्येसाठी कसे आणायचे? जर शक्य असेल तर हे मूळ सोमवती अमावस्या पूर्वीच घरी आणून ठेवायचं आहे. म्हणजे अमावस्या येण्यापूर्वीच ते घरात ठेवावे आणि 15 जूनच्या सोमवती अमावस्येला आपल्या सांगितल्याप्रमाणे त्याचा उपयोग करायचा आहे. 15 जूनला हे मूळ आणायचे नाहीये, कारण त्या दिवशी सोमवार सुद्धा आहे आणि अमावस्या या दोन्ही आहेत. तर ते 14 जूनला आणायचं आहे. मित्रांनो, जे लोक काही कारणामुळे आधी हे मूळ आणू शकले नाहीत, त्यांनी 14 जूनला ते आणायचं आहे. कारण 15 जूनच्या सोमवती अमावस्येला बेलपत्राची पाने, मूळ किंवा साल तोडणे भगवान शिवांना अप्रिय मानले जाते. तर मित्रांनो बघा, सर्वप्रथम बेलपत्राच्या वृक्षाचे मूळ घरी आणा. 14 जूनला ते स्वच्छ धुवून घ्या. शिवमंत्राचे स्मरण करा. श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नमः शिवाय, हर हर महादेव या मंत्राचा सतत जप करत राहा. यानंतर तुम्ही आणलेले बेलपत्राचं मूळ आहे एखाद्या स्वच्छ कापडात बांधायचं आहे. त्यानंतर एक छोटासा दगड घ्यायचा आहे. त्या दगडावर गंगाजल किंवा कोणतेही शुद्ध पाणी थोडंसं शिंपडायचं आहे. आता बेलपत्राचं जे मूळ आहे त्या दगडावर घासायचं आहे. म्हणजेच बेलपत्राच्या मुळापासून चंदनासारखा लेप तयार करायचा आहे. दगडावर पाणी शिंपडून त्यावर हे मूळ घासून चंदनाच्या स्वरूपात तयार करायचं आहे. ओके, तर हे चंदन 15 जून 2026च्या सोमवती अमावस्येच्या दिवशी भगवान शिवांच्या मंदिरात घेऊन जायचं आहे. आणि हे अमावस्या विशेष या दिवशी मानलं जातं, कारण ती अधिक मासातील अमावस्या आहे, जी 3 वर्षात फक्त एकदाच येते. आणि या वर्षी ती सोमवारच्या दिवशी आली आहे, जो भगवान शिवांचा अतिशय प्रिय दिवस मानला जातो. म्हणून हे चंदन घेऊन शिव मंदिरात जायचं आहे आणि शिवलिंगावर या चंदनाने त्रिपुंड काढायचा आहे किंवा ओम हे चिन्ह बनवायचं आहे. असंही सांगितलं जाते की जो भक्त या चंदनाने शिवलिंगावर भगवान शिवांच्या डोळ्यांचं स्वरूप रेखाटतो, त्याचा अतिशय वाईट काळही चांगल्या काळात परिवर्तित होतो. हो मित्रांनो, अशी ही मान्यता आहे की महादेव त्याच्यावर प्रसन्न होतात, त्याला दर्शन देतात, त्याला आपल्या कृपा छायेत घेतात आणि त्याच्या मनातील इच्छा पूर्ण करतात. म्हणून बेलपत्राचं मूळ आणून त्याचं चंदन तयार करायचं आहे आणि ते शिवलिंगावर तुम्हाला अर्पण करायचं आहे. हा झाला पहिला उपाय. आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगते. दुसरा उपाय असा आहे की 15 जूनच्या सोमवती अमावस्येला शिवलिंगावर अर्पण केलेल्या या चंदनाचा थोडासा भाग प्रसाद म्हणून हातात घेऊन ग्रहण करायचं आहे. अशी मान्यता आहे की त्यामुळे शरीरातील जे काही रोग आहेत, संकट आहेत, कष्ट आहेत ते दूर होऊ लागतात. बेलपत्राच्या मुळाचा हा विशेष उपाय अवश्य करावा. तसेच 15 जूनच्या सोमवती अमावस्येला बेलपत्राचा वृक्ष लावणे देखील शुभ मानलं जातं. त्यामुळे घरातील संकटे, कष्ट आणि दुःख दूर होतात. अशा प्रकारे 15 जूनच्या सोमवती अमावस्येला बेलपत्राच्या मुळाचा उपयोग करायचा आहे. तुमच्या जीवनातील सर्व संकटे आहेत, अडथळे आहेत, कष्ट आहेत, महादेव स्वतः दूर करतील अशी श्रद्धा आहे. म्हणून हा शेवटचा जो काही मी तुम्हाला समजून सांगत आहे. बघा, सोमवती अमावस्येला हे चमत्कारी मूळ अवश्य आणा. तुम्ही जे काही इच्छित असाल ते तुम्हाला सगळं प्राप्त होईल. तर मित्रांनो बघा, फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की बेलपत्राचे मूळ सोमवार, अमावस्या, पौर्णिमा आणि प्रदोष काळ, मासिक शिवरात्री या दिवशी तोडून आणायचं नाहीये. इतर कोणत्याही दिवशी हा उपाय करता येईल. रविवारी, आज रविवार आहे तर या दिवशी करा. जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत महादेव. ओम नमः शिवाय.
हर हर महादेव.